आज आपण इथे कॉस्ट अकाउंटिंग मधला प्रोसेस कॉस्टिंग हा टॉपिक इथे बघणार आहोत. यामधला फर्स्ट प्रॉब्लेम आपण याआधी बघितलेला आहे आणि हा आपला सेकंड प्रॉब्लेम आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेमपेक्षा हा प्रॉब्लेम थोडासा डिफरंट आहे. त्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला अमाऊंट्स पर्सेंटेजमध्ये दिलेल्या नव्हत्या. इथे आपल्याला बऱ्याचशा अमाऊंट आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे हा फर्स्टपेक्षा सेकंड प्रॉब्लेम हा वेगळा आहे आणि म्हणून मी इथे तुम्हाला तो घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोसेस कॉस्टिंगचे जे टाइप्स आहेत ते समजतील किंवा व्हरायटी समजतील प्रॉब्लेममधल्या. फॉलोइंग आर द डिटेल्स टेकन फ्रॉम द बुक्स ऑफ लक्ष्मी लिमिटेड. The particulars process X, Y and Z. Basic material introduced in kgs 800, 400, 16, 336. Next, cost of basic raw material per kgs rupees 96 rupees, 90 rupees, 35 rupees. Indirect materials in rupees 7,000, 7,000, 22,000. Next बघा, direct wages in rupees 680, 840, 9,496. नेक्स्ट दिलेला आहे इनडायरेक्ट वेजेस इन रुपीज 15,360, 15,200 आणि 4,400. नेक्स्ट दिलेला आहे ओव्हरहेड्स दिलेला आहे 50% ऑफ इनडायरेक्ट वेजेस, 50% ऑफ इनडायरेक्ट वेजेस आणि 50% ऑफ इनडायरेक्ट वेजेस. नेक्स्ट दिलेले आहे आपल्याला नॉर्मल लॉस ऑन टोटल इनपुट 4%, 5%, 5%. स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला इथे. फर्स्ट याची दिलेली नाहीये, सेकंड प्रोसेसची आपल्याला 6 रुपीज दिले, लास्टची दिलेली नाहीये. नेक्स्ट आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस इन पर्सेंटेज 50%, 40% इथे नील आहे. वेअर हाऊस इन पर्सेंटेज 50%, 60%, 100%. आता वेअर हाऊस हे आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला आपण बघितलेलं नव्हतं. हा एक पॉइंट आपला न्यू आहे यामध्ये. युनिट आणि रुपीज पर 100 76,800 अशी आपली अमाऊंट येते. नेक्स्ट दिले आपल्याला टू इनडायरेक्ट मटेरियल indirect material 7,000. Next, direct wages 680. Next, indirect wages 15,360. आणि नेक्स्ट दिलेला आहे टू ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स दिलेले आहेत आपल्याला 50% ऑफ इनडायरेक्ट वेजेस. आता इनडायरेक्ट वेजेस आपले 15,360 आहेत. मग त्याच्या हाफ अमाऊंट येणार आहे आपली 7,680 रुपीज. आता क्रेडिट साईडला बघा, बाय नॉर्मल लॉस आता नॉर्मल लॉस आपल्याला पर्सेंटेज दिलेला आहे प्रोसेस एक्स मध्ये 4%. 4%ने आपल्याला आपण किती येणार आहे अमाऊंट इथे युनिट्स येणार आहे 32 आणि त्याची आपल्याला इथे स्क्रॅप व्हॅल्यू काही दिलेली नाही आहे फर्स्ट याची एक्सची. नेक्स्ट येणार एंट्री बाय आउटपुट ट्रान्सफर्ड टू वेअरहाऊस. आता ते किती दिलेलं आहे आपल्याला 50% असं आपल्याला पर्सेंटेज दिलेलं आहे.
तर 50% म्हणजे बघा इथे 800 आपण आपलं फर्स्ट इनपुट आहे 800 मधून लॉस आपला झालेला आहे, नॉर्मल लॉस झालेला आहे 32 युनिट्सचा. म्हणजे जे राहणार आपल्याकडे शिल्लक त्याच्या 50% आपल्याला इथं घ्यावे लागणार आहेत आणि म्हणून ते येत आहेत आपले 384 युनिट्स येत आहेत. आणि त्याचं आता युनिटचा आपल्याला या कॉलममधली जर अमाऊंट काढायची असेल तर त्याच्यासाठी जो फॉर्मॅट मी तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा सांगितलेला होता तो फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे आणि इथं त्याची अमाऊंट काढायची. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट पर युनिट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ प्रोसेस माइनस नॉर्मल लॉस. रुपीज मध्ये डिवाइड बाय इनपुट युनिट्स माइनस नॉर्मल लॉस इन युनिट्स. आता फर्स्ट कॉलमच्या आपल्या या कॉलमच्या आपल्या टोटल येते किती 1,07,520 हे टोटल आपल्याला इथे घ्यावे लागणार आहे. प्रोसेस कॉस्टची टोटल म्हणून 1,07,520. त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल लॉस रुपीजमध्ये दिलेलं नाही आहे तिथे आपल्याला नाही येणार. आणि इनपुट युनिट्स दिलेले आहेत आपल्याला 800 युनिट्स आपले इनपुटचे आहेत आणि आपला लॉस युनिट्समध्ये झालेला आहे 32. आता हे आपण डिवाइड केल्यानंतर 1,07,520 डिवाइड बाय 768 आणि म्हणून 140 रुपीज ही आपली कॉस्ट पर युनिट आलेली आहे. आता 140 ने आपण जर 384 ला मल्टिपल केलं तर आपल्याला या कॉलमची अमाऊंट मिळणार आहे आणि ती येते आपली 53,760 अशी येते. आता नेक्स्ट आपल्याला बाय ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आता ते किती ट्रान्सफर केलं आपण नेक्स्ट प्रोसेसला तर त्याचे पर्सेंटेज आपल्याला दिलेलं आहे 50%. 50% म्हणजे 800 युनिट्स आपण हे इनपुट होतं आपलं त्याच्यामधून आपला 32 युनिट्सचा आपला लॉस झालेला आहे आणि तो मायनस केल्यानंतर जे युनिट्स राहतील त्याच्या 50% आपल्याला घ्यायचं. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 384 एवढेच युनिट्स येणार आहेत आणि त्याची अमाऊंट सुद्धा इथे 53,760 एवढीच येणार आहे. इथली आता आपण प्रोसेसमध्ये तरी फक्त आपल्याला नॉर्मल लॉस झालेला इथे अबनॉर्मल लॉस किंवा अबनॉर्मल गेन आपल्याला झालेला नाही आहे. आता नेक्स्ट प्रोसेस बघा प्रोसेस वाय. आता प्रोसेस वायला जे आपलं फर्स्ट प्रोसेसचं जे आउटपुट होतं ते आता इथं सेकंड प्रोसेसला काय असणार आहे आपलं इनपुट असणार आहे. प्लस आपल्याला इथे 416 एवढं आपल्याला इनपुट त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे आपलं फर्स्ट एक्स प्रोसेसचं जे आउटपुट आहे ते आपलं इथे इनपुट असणारच आहे प्लस आणखी त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे 460. म्हणून फर्स्ट आपण आधी ते ॲडिशनल आहे ते घेऊयात. इनपुट इंट्रोड्यूस्ड टू
460. आता त्याचा आपल्याला रेट दिलेला आहे 90 रुपीज दिलेला आहे. इथं आपण रेटचा कॉलम घेतलेला नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण आता अमाऊंट घेऊया. त्याला मल्टिपल करून 37,440 एवढे याची अमाऊंट येते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. नेक्स्ट बघा, टू इनपुट फ्रॉम एक्स कडून मिळालेलं ते आहे 384. त्याचा रेट आपला 140 आलेला आहे आणि अमाऊंट येते 53,760. नेक्स्ट इथे दिलेलं आपलं टू डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस 840 टू इनडायरेक्ट वेजेस 200 आणि लास्ट ओव्हरहेड्स 7,600. क्रेडिट साईडला बघा, बाय नॉर्मल लॉस आपल्याला इथे दिलेला आहे. पर्सेंटेज दिलं इथे आपल्याला नॉर्मल लॉसचं 5% दिलेलं आहे आणि त्याची अमाऊंट येते आपले 40. त्याच्यात आपल्याला अमाऊंट दिलेली आहे त्याने रुपीजमध्ये 4 रुपीज दिलेलं आहे. 40 इंटू 6 रुपीज दिले, 6 रुपीज, म्हणून इथे अमाऊंट येणार आहे 240 एवढी. नेक्स्ट बाय आउटपुट ट्रान्सफर्ड टू वेअरहाऊस आणि ते येणार आहे इथे आपलं 456. जसं आपण इथे कॉस्ट पर युनिट काढला तसंच कॉस्ट पर युनिट काढायचा आहे आणि मग तो तिथे घ्यायचा आहे आणि त्याचा येतोय 160 रुपीज येतोय आणि तो मी आधीच काढून घेतलेला आहे. तुम्ही आता जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याप्रमाणे पुन्हा तो काढा. 72,960 अशी अमाऊंट येते. आणि लास्ट आउटपुट ट्रान्सफर्ड टू झेड आणि ते येणार आहे आपलं 340. त्याचा आपल्याला पर्सेंटेज दिलेला आहे 40%, जे आपलं इनपुट होतं त्याच्या 40%. आणि त्याला जर आपण 160 ने मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे 48,640 आणि ते टोटल मग येणार आहे आपली 800. इथे सुद्धा येणार आहे 800. 1,21,840. 1,21,840. हे झाली प्रोसेस एक्स आणि प्रोसेस वाय झालं आपलं. आणि आता आपण बघूयात प्रोसेस एक्स आणि प्रोसेस वाय. प्रोसेस झेड अकाउंट इंट्रोड्यूस्ड ते आहे 386. त्याचं आपल्याला अमाऊंट दिली आहे त्याने रुपीजमध्ये 35. 386ला 35ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर
अमाऊंट येणार आहे 11,760. नेक्स्ट इनपुट आता आपण प्रोसेस वाय कडून आलेलं घेणार आहोत. इनपुट फ्रॉम प्रोसेस वाय ते येणार आहे 304. अमाऊंट होती 160 आणि त्याने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथं त्याची अमाऊंट येते 48,640. नेक्स्ट इनडायरेक्ट मटेरियल दिलं आहे. इनडायरेक्ट मटेरियल 22,000 दिलेलं आहे. डायरेक्ट वेजेस 4,400 आणि नेक्स्ट ओव्हरहेड्स 2,200. आणि आता क्रेडिट साईडला येणार आहे बाय नॉर्मल 32 आणि आउटपुट ट्रान्सफर्ड टू बाय आउटपुट ट्रान्सफर्ड टू वेअरहाऊस अकाउंट. आणि ते आपल्याला दिलेलं आहे 100% दिलेलं आहे. म्हणजे जेवढं आहे मटेरियल ते सगळं आपण वेअरहाऊसला ट्रान्सफर करणार आहोत. आणि ते येणार आहे आपलं 608 आणि त्याचा पर युनिटचा रेट आपण त्या फॉर्म्युलेनुसार पुन्हा काढून घ्यायचा आहे. आणि तो इथे येतो 162 आणि त्यांना मल्टिपल केल्यानंतर आपल्याला इथे अमाऊंट मिळणार आहे 98,496. आणि आता आपण टोटल करूयात. टोटल फर्स्ट कॉलम जी येते 640 98,496 98,496. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला प्रोसेस कॉस्टिंगमध्ये. तर प्रॉब्लेम इझी आहेत सॉल्व्ह करायला. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये तुम्हाला नॉर्मल लॉस अकाउंट, अबनॉर्मल लॉस अकाउंट आणि अबनॉर्मल गेन अकाउंट कसं प्रिपेअर करायचं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. जर दिलेलं असेल तर ती मेथड तुम्ही इथे फॉलो करा. थँक्यू सो मच. तुला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही शेअर करा.